नमस्ते, मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है। फॉर्च्युनर ने त्या माणसाला धडक दिली, त्याला ओढले, नंतर यूटर्न घेतला आणि समोरून कारला धडक दिली। महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील आणखी एका हिट अँड रन घटनेत S3 पार्क हॉटेल जवळ एक SUV एका माणसाला धडकून आणि ओढून नेताना दिसली। यानंतर फॉर्च्युनर कार यूटर्न घेते आणि समोरून दुसऱ्या कारला धडकते, आदळत राहते। त्यामुळे दुसरी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक दुचाकी स्वारांना धडकते, त्यामुळे काही लोक जखमी होतात। काळ्या रंगाच्या फॉर्च्युनर कारने समोरून येणाऱ्या कारला मुद्दाम धडक दिल्याची घटना अंबरनाथ ते बदलापूर परिसरात घडली। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कार बाजूला उभी असून 2-3 लोक तिच्या जवळ उभे असल्याचे दिसत आहे। फॉर्च्युनर कार त्यांना आदळते, दुसऱ्या माणसाला खेचते, नंतर यूटर्न घेते आणि पुन्हा कारला धडकते। फॉर्च्युनरने दुसऱ्या कारला जोरात धडक दिल्याने कारच्या मागे उभ्या असलेल्या 2 मोटरसायकलींनाही धडक बसली। काळ्या रंगाच्या फॉर्च्युनर कारला धडक दिली तेव्हा एका लहान मुलासह काही लोक कारमध्ये होते। घटनास्थळी बदलापूर पोलीस हजर झाले असून कारमध्ये कोण होते व या घटनेत सहभागी असलेल्या 4 चाकी वाहनाचा मालक कोण आहे याचा तपास सुरू आहे। ठाणे शहर पोलिसांनी व्हिडिओ शेअर करणाऱ्या समाज माध्यमावरील पोस्टवर टिप्पणी केली आणि म्हटले, ठाणे शहर पोलिसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद। आवश्यक कारवाईसाठी आपली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबरनाथ पोलीस स्टेशन यांना देण्यात आली आहे। ही अलीकडील घटनांपैकी एक आहे ज्यामध्ये वेगवान कारने लोकांना धडक दिली, परिणामी अनेकांचा बळी गेला। पुणे पोर्श प्रकरण आणि मुंबई BMW हिट अँड रन प्रकरण यापैकी आहेत। पुण्यातील एका प्रकरणात कार अल्पवयीन तर दुसऱ्या प्रकरणात राजकीय नेत्याचा मुलगा गाडी चालवत होता। अशाच एका घटनेत उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एका अल्पवयीन मुलाने आपल्या कारसोबत स्टंट करण्याचा प्रयत्न केल्याने एका महिलेचा मृत्यू झाला। गेल्या अनेक महिन्यांपासून विविध शहरातून विशेषतः महानगरातून हिट अँड